हॅलो, आज आपल्या किचनमध्ये बनवते मी सुका झुणका। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा, टोमॅटो, मिरची, बेसन, हळद आणि मीठ, कोथिंबीर बारीक चिरलेली। सर्वप्रथम हे बेसन आहे ना छान पॅनमध्ये लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बेसनचा पूर्ण रंग बदलेपर्यंत हे खरपूस पूर्ण भाजून घ्यायचं आहे। कोणी कोणी पीठ भाजून घेत नाही, पण मी इथे पीठ भाजून घेते, कारण मग नंतर ते उग्रस लागतं त्याच्यामुळे। आता हे भाजून झालेलं पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेते छान। आता तोच पॅन मी परत गॅसवर गरम करत ठेवला। त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलं आहे मी। ते छान गरम झालं ना की त्याच्यामध्ये मिरची, कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा पूर्ण लालसर होईपर्यंतच परतून घ्या, घाई करू नका, नाहीतर मग तो कच्चा लागतो बेसनमध्ये। कांदा पूर्ण लालसर झाला ना की त्याच्यामध्ये आता मी एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकते। तो पण पूर्ण कांद्यामध्ये शिजू द्या, म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही आहे बिलकुल। त्याच्यामुळे कांदा टोमॅटो पूर्ण शिजू द्या। त्या तेलामध्येच आपल्याला जे बेसन भाजून घेतलं आहे ना ते टाकायचं आहे। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मी बारीक 2 चमचे मीठ टाकलं आहे आणि हळद टाकायची आहे। हळद आणि मीठ टाकून झालं ना की हे छान परतून घ्या 2 मिनिटासाठी। आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे बेसन भाजलं आहे ना ते टाकायचं आहे। ह्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकणार नाही आहे मी। जर पाणी टाकलं तर मग ते पिठलं होईल। लक्षात ठेवा ही गोष्ट की आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे। जे भाजलेलं बेसन आहे ते आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि हे छान मिक्स करायचं आणि हे वाफेवर शिजवायचं आहे पूर्ण आपल्याला। बेसन टाकून घ्या आणि छान हे परतून घ्या 2 मिनिटासाठी आणि ह्याच्यावर झाकण ठेवा आणि हा झुणका पूर्ण शिजू द्या। 5 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर आपला छान सुका झुणका रेडी होतो। तुम्ही पण असा झुणका करून नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर मला कमेंट करून सांगा। आणि अजून पण तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बाय। झुणका, भाकरी, मिरची आणि कांदा खूप मस्त लागतं हे। तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा। खूप छान झालेला हा झुणका, 1 नंबर।